नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुशांत जाधव आणि राजस टेक्नॉलॉजीच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला या ई-बीज ॲप्लिकेशनबद्दल व्हर्चुअल टूर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. ई-बीज ॲप्लिकेशन काय आहे, त्याचे बेनिफिट काय आहेत किंवा कसं वापरू शकता किंवा कसं तुम्ही युटिलाइज करू शकता तुमच्या बिझनेससाठी. तर ई-बीज ॲप्लिकेशन हे राजस टेक्नॉलॉजीने डिझाइन अँड डेव्हलप केलेलं ई-कॉमर्स बेस्ड ॲप्लिकेशन आहे, जे की मीडियम अँड स्मॉल उद्योगाला ऑनलाईन घेऊन जाणे किंवा ऑनलाईन सेल करणे किंवा ऑनलाईन ग्राहक वाढवणे ह्यासाठी उपयोगी आहे. ई-बीज ॲप्लिकेशन माध्यमातून ई-बीज ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये अशी आहेत, की तुम्ही तुमचा स्वतःचा ग्राहक वगैरे वाढवू शकता. तुमचे सगळे काही जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही ऑनलाईन लिस्ट करू शकता. त्या ई-बीज ॲप्लिकेशन क्लायंट माध्यमातून युजर डायरेक्टली तुमचे जे काही उत्पादन आहेत किंवा जे काही तुमचे प्रॉडक्ट्स आहेत ते ब्राउज करून तिथून तुमचं ऑर्डर प्लेस करू शकतो. पेमेंट इंटिग्रेशन असल्यामुळे ते डायरेक्ट तुमचा कस्टमर डायरेक्ट पेमेंट तुम्हाला त्या माध्यमातून तो ॲप्लिकेशन थ्रू तुमचं पेमेंट करू शकतो. ई-बीज क्लायंट ॲप्लिकेशन बरोबरच तुम्हाला राजस टेक्नॉलॉजी एक ॲडमिन पॅनेल आणि एक डिलिव्हरी ॲप्लिकेशन देणार आहे. त्या ॲडमिन पॅनेलमध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट ॲड करू शकता, लिस्ट करू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये अपडेट करू शकता तुमचे प्रोडक्ट्स. तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला एक छानसा डॅशबोर्ड येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला समजेल की किती ऑर्डर्स तुमच्या जनरेट झाल्या किंवा तुम्हाला किती प्रोडक्ट्स आहेत किंवा किती तुमचे कस्टमर आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या डॅशबोर्डच्या माध्यमातून डायरेक्टली तुम्हाला एक चांगला व्ह्यू येतो. त्याच्याशिवाय तुम्हाला त्यामधूनच तुम्ही तुमचे जे काही कस्टमर्स आहेत ते तुम्ही तिथून मॅनेज करू शकता किंवा बघू शकता की किती नवीन कस्टमर आले, किती जुने कस्टमर आहेत तुमचे. त्यामध्ये तुम्हाला कस्टमर डिटेल्स तुमची भेटते. त्याच्याचबरोबर प्रोडक्ट्समध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सगळे तुम्ही जे प्रोडक्ट ऍड केलेले तुम्ही ते अपडेट करू शकता किंवा तुम्ही ते प्रोडक्ट एखादा नसेल तर डिलीट करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोडक्टमधून करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ऑर्डर्स मॅनेजमेंट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर मॅनेज करू शकता की कोणती ऑर्डर आलेली आहे किंवा ती ऑर्डरचं नेक्स्ट फेज कोणती आहे. की जर समजा एखादी ऑर्डर आली असेल आणि ती पेंडिंग सेटमध्ये असेल तुम्ही इन प्रोग्रेसमध्ये करू शकता. डिलिव्हरी झाली असेल तर डिलिव्हरी करू शकता. त्याचबरोबर रिपोर्टिंग पॅनल पण दिलेले आहे. त्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग मेनू मधून तुम्ही सगळे रिपोर्ट्स डाउनलोड करू शकता आणि बघू शकता बेसिकली. डिलिव्हरी त्याचबरोबर तिसरा जो कंपोनंट ह्या ई-बीज कॉम्बोवर दिलेला आहे तो आहे तुम्हाला डिलिव्हरी एजंट जर तुमचा असेल किंवा तुम्ही स्वतः डिलिव्हरी जर देत असाल तर त्यामध्ये तुम्ही जी ऑर्डर तुम्ही डिलिव्हरी देताय तर ती ऑर्डर तुम्ही तिथूनच ग्राहकपासून अपडेट करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही अपडेट केल्यानंतर तुमच्या ॲडमिन पॅनलला ती अपडेट होईल. ह्या सगळ्या गोष्टी जे काही क्लायंट ॲप्लिकेशन जे मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशन आहे, जे गुगल प्ले स्टोअरवरती आम्ही तुम्हाला होस्ट करून देणार. त्याचबरोबर एक ॲडमिन पॅनल ज्यामध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट मॅनेज करू शकता, तुमचे प्रोडक्ट्स अपडेट करू शकता, लिस्ट करू शकता, युजर्स मॅनेज करू शकता, रिपोर्ट्स घेऊ शकता. हे एक ॲडमिन पॅनल आणि त्याचबरोबर एक बेसिक डिलिव्हरी ॲप्लिकेशन ज्याच्या थ्रू कोणीही तुमचा डिलिव्हरी जर द्यायला गेला तुमचा एजंट तर त्याला तिथून तो डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हर किंवा अनडिलिव्हर किंवा रिझन काय असेल तर तो तिथून अपडेट करू शकतो. ह्या सगळ्या एक 3 तुम्हाला वेगवेगळे ॲप्लिकेशन तुम्हाला ह्या माध्यमातून दिलेले आहेत आणि हे वापरून तुम्ही तुमचे जे काही स्टोअर आहे ते ऑफलाईन स्टोअरचं ऑनलाईन स्टोअर घेऊन जाऊन तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता. तुम्ही स्वतः तुमचे प्रोडक्ट्स अपडेट करू शकता किंवा तुम्ही स्वतः तुमचे डिलिव्हरी मॅनेज करू शकता. हे जर तुम्ही राजस टेक्नॉलॉजीच्या ई-बीज ॲप्लिकेशन जर वापरलात तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला भेटतील. त्याचबरोबर तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली ऑनलाईन जाईल आणि ऑनलाईन गेल्यानंतर डेफिनेटली तुमचा सेल वाढल्यानंतर तुम्हाला अजून तुमचे जे काही अचिव्हमेंट्स आहेत पुढल्या त्या तुम्हाला मदत करण्यास ई-बीज ॲप्लिकेशन हेल्प करेल. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ई-बीज ॲप्लिकेशनला पूर्णपणे राजस टेक्नॉलॉजी तुम्हाला सपोर्ट देते. ॲज पहिल्या वर्षी फर्स्ट टाइम कॉस्ट आहे डेव्हलपमेंटची. त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट इयर पासून किंवा एएमसी करून म्हणजे ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस मिनिमम ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस घेऊन तुम्हाला राजस टेक्नॉलॉजी तुमच्या ॲप्लिकेशनला हेल्प करेल, जेणेकरून तुम्हाला IT रिलेटेड विचार करायची गरज नाही. त्यामध्ये तुम्हाला राजस टेक्नॉलॉजी पूर्णपणे हेल्प करेल. त्यामुळे तुमचा बिझनेस कंटिन्युअसली ग्रो होत राहील. हे ॲप्लिकेशन दिसतं कसं किंवा कसं चालतं हे आपण दुसऱ्या भागात आपण याचं व्हिडिओ बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लायंट ॲप्लिकेशन कसं काम करतं किंवा कसं वर्कआउट करतं त्याबद्दल माहिती घेणार आहोत. हे आहे फ्रेशोटो नावाचं क्लायंट ॲप्लिकेशन. ज्यावेळेला मी असं ओपन करतो ते डायरेक्टली आपल्याला स्टोअर ओपन करून देतं. हा जो वरती आहे तो आपला बार आहे, जेणेकरून तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कळून येईल. हा जो आहे हे जे स्क्रोल होत आहे हे माझा बार आहे. त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं वरती माहिती देऊ शकता की केव्हा डिलिव्हर होणार किंवा तुम्ही ऑर्डर करायला पाहिजे त्या पद्धतीने. हा मेनू बार आहे. यामध्ये तुम्हाला होम, वॉलेट, ऑर्डर, सबस्क्राईब किंवा अबाउट
अबाउट अस म्हणजे ॲप्लिकेशन रिलेटेड पॉलिसी किंवा रिटर्न पॉलिसी का आहे, त्यानंतर साइन इन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेनूमध्ये हे मेनूज देऊ शकता. या पद्धतीने दिलेले आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने जर प्रोडक्ट्समध्ये जर मी आलो तर प्रोडक्ट्स माझे सगळे पाक इथे लिस्ट आउट होतात. जसं की मागच्या मी व्हिडिओमध्ये म्हटलं की ॲप्लिकेशन ह्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स माझे लिस्ट होतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं बोललो की तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीज तुम्ही बनवू शकता आणि त्या कॅटेगरी वाईज तुम्हाला डायरेक्टली फिल्टरायझेशन इथं होऊ शकतो. म्हणजे जर समजा मी व्हेजिटेबलमध्ये जर मी 4-5 गोष्टी तिथं जर ॲड केल्या तर ऑटोमॅटिकली माझे व्हेजिटेबल्समध्ये ती प्रोडक्ट इथं मला ॲड झालेली दिसेल. जसं की मी रेड चिली आता इथं मला 28 रुपये दाखवत आहे, कारण का मी तिथे ॲडमिन पॅनेलला मी मॉडिफिकेशन केल्यामुळे. तसेच मिल्क आयटम, मिल्क प्रोडक्ट्स किंवा मिल्क किंवा ऑल ह्या पद्धतीनं मी इथं वेगवेगळ्या कॅटेगरीज बनवलेले आहेत. जर समजा मी प्रोफाईलवरती क्लिक केलं, मी आत्ता सध्या लॉग इन नाही आहे, त्यामुळे मला इथं प्रोफाईल दाखवत नाही आहे. मी लॉग इन केल्यानंतर माझं स्वतःचं प्रोफाईल इथं दाखवेल. तसेच मी वॉलेटला पण सिक्युरिटीमुळं आपण ते अलाव नाही केलेलं. इथं वरती जर समजा मी एका ह्याच्यामध्ये आलो, प्रोडक्टमध्ये आलो, होममध्ये आल्यानंतर मी समजा मी ॲड टू कार्ट केल्यानंतर इथूनही मी त्या ॲड टू कार्टला जाऊ शकतो. मी ज्यावेळेला एखादं प्रोडक्ट ॲड टू कार्ट करतो आहे, कार्टला जर मी गेलो तर अशा पद्धतीनं मला प्रोडक्ट ते दिसायला चालू होतं. त्यानंतर मी इथं मोर आयटम्स ॲड करू शकतो, खाली दिलेलं आहे. त्याच पद्धतीने प्लेस ऑर्डर करू शकतो. ज्याला प्लेस ऑर्डर करायची असेल त्याला मला हे काय म्हणतं, यू आर नॉट लॉग्ड इन, तुम्हाला लॉग इन करायची गरज आहे. अशा पद्धतीनं आपण सिक्युरिटीसाठी डायरेक्टली चेकआउट न करता इथं आपण सिक्युरिटीसाठी आपण त्यांना लॉग इनला दिलेलं आहे, विचारलेलं आहे. जर समजा मी इथे लॉग इन केलं तर कसा व्ह्यू दिसतो हे मी आता लॉग इन केलेलं आहे. त्यानंतर मी ज्यावेळेला इथं आलेलो आहे, मला टोटल 155 रुपये दाखवत आहे. ज्यावेळेला मी जर समजा इथं ॲड केलं तर ऑटोमॅटिकली इथं प्राईस वाढत आहे. जर इथे मायनस केलं तर प्राईस जाते. इथं मी इथून डायरेक्टली एखादं प्रोडक्ट डायरेक्टली ॲड रिमूव्ह करू शकतो. इथे जे डिलीट बटन दिलेलं आहे त्यावरती क्लिक केलं तर इथं प्रोडक्ट डिलीट होतं. त्यानंतर प्लेस ऑर्डरला जर मी क्लिक केलं तर ह्या पद्धतीनं मला मेनू बार ओपन होतो, ज्यामध्ये मी वॉलेट वापरू शकतो, UPI पेमेंट वापरू शकतो, कॅश ऑन डिलिव्हरीही वापरू शकतो. ज्यावेळेला मी वॉलेट वापरतो त्यावेळेला जर समजा माझ्या वॉलेटमध्ये कमी बॅलन्स असेल आणि माझी अमाऊंट जी ऑर्डर अमाऊंट आहे जास्त असेल तर मला पहिल्यांदा म्हणते की वॉलेटमध्ये तुमच्या बॅलन्स ॲड करा. त्याच पद्धतीने ज्यावेळेला मी ऑनलाईन सिलेक्ट करतो आणि प्लेस ऑर्डर करतो त्यानंतर हे मला रॉजर पेला गेटवेकडे घेऊन जाते. इथून मला गुगल पे थ्रू मला ते ऑर्डर प्लेस करावं लागेल आणि त्यानंतर मग मला ऑर्डर नंबर भेटते. तर जर समजा मी कॅश ऑन डिलिव्हरी जर करायची झाली तर कॅश ऑन डिलिव्हरीला पण मी प्लेस ऑर्डर करू शकतो. जर माझी ज्यावेळेला ऑर्डर सक्सेसफुल होईल त्या पद्धतीने त्याच वेळेला मला ऑर्डर ID भेटेल आणि मी बॅक होतो. ही आहे माझी होम स्क्रीन. आहे तर ज्याला मी ऑर्डर्सवरती क्लिक करेन त्याला मी आता रिसेंटली जी 155 ऑर्डर आहे ती मला इथं 155 रुपीची जी ऑर्डर आहे मला इथे दिसेल. जर मी इथं डिटेलवरती क्लिक केलं तर डिटेलमध्ये मला ऑर्डरचे डिटेल दिसतात की काय आहे काय नाही. ओके, जर समजा मला इथूनच कॅन्सल करायचे असेल तर मी कॅन्सलही करू शकतो. ऑर्डर पेंडिंगमध्ये दाखवते कारण ॲडमिनने अजूनपर्यंत ती ऑर्डर प्रोसेसमध्ये टाकलेली नाही आहे. म्हणून ज्या काय मी ऑर्डर कॅन्सल केले आहेत त्या मला इथं ऑर्डर कॅन्सलमध्ये दिसतात. ह्या पद्धतीने मी ऑर्डर्स माझ्या स्वतःच्या बघू शकतो. जर मी मेनू बारमध्ये आलो आणि जर मी अबाउट असला क्लिक केलं तर मला माझ्या ॲप्लिकेशन रिलेटेड इन्फॉर्मेशन सगळी भेटेल की ॲप्लिकेशनचा ॲड्रेस किंवा माझ्या जो कोणी ॲप्लिकेशन वापरतो त्या स्टोअरचा ॲड्रेस, त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ईमेल ॲड्रेस ह्या पद्धतीनं. ते जर मी परत बॅक आलो आणि मी परत होम स्क्रीनला येऊन जर रिटर्न पॉलिसी बघितली तर रिटर्न पॉलिसी जी काय लिहिलेली आहे आपण ती रिटर्न पॉलिसी ह्या ठिकाणी दिसते. जर समजा मी एखाद्यानं कस्टमरला माहिती नाही की रिटर्न पॉलिसी काय आहे तर ह्या पेजवरती येऊन तो इन्फॉर्मेशन घेऊ शकतो किंवा ॲडमिनशी कॉन्टॅक्ट करू शकतो. जर समजा मी प्रोफाईलवरती क्लिक केलं तर अशा पद्धतीनं मला प्रोफाईल दिसतात. इथे हे शॉर्टकट्स दिलेले आहेत जसे की तर वॉलेट आहे, माय ऑर्डर आहे, कार्ट आहे. त्यानंतर एडिट प्रोफाईल केली की मी मला स्वतःचं प्रोफाईल एडिट करू शकतो. त्यानंतर मी वॉलेटमध्ये जर आलो तर वॉलेट रिलेटेड माझे जेवढे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ही तुम्हाला वॉलेट ट्रान्झॅक्शन दिसतात. त्यानंतर सबस्क्रिप्शन जर असेल माझी कुठली सबस्क्रिप्शन दिसते. जर मला पेमेंट ॲड करायचं असेल वॉलेटला तरी मी पेमेंट ॲड इथून करू शकतो. ॲड मनी केल्यानंतर मी जर परत मला रॉजर पेला घेऊन जर तिथून पेमेंट झाल्यानंतर मी माझ्या परत वॉलेटमध्ये आल्यानंतर मी बघितलं तर मला माझा बॅलन्स ॲड झालेला इथे दिसतो. तर अशा पद्धतीनं एक एंड युजर तुमचं ॲप्लिकेशन वापरून तुमच्या स्टोअरमधून, ऑनलाईन स्टोअरमधून ही डायरेक्टली अशी खरेदी करू शकतो. ओके, तर मी इथे लॉग इन करू शकतो. ज्या ज्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत किंवा कम्प्लिटेड ऑर्डर्स आहेत त्याला इथं डायरेक्टली त्या ऑर्डर्स डिस्प्ले होतात. मग ते आपण रिसेंट ऑर्डर्स असतील त्याच ऑर्डर त्याला डिस्प्ले होतात. तो डायरेक्टली इथून कॉल करू शकतो. कॉल केला की इथं कॉलला येतं.
हे ऑर्डर त्याला डिस्प्ले होतात तुमच्या डिलिव्हरी एजंटला. ज्यावेळेला तो एजंट त्या लोकेशनला जाऊन तो डिलिव्हरी जर देत असेल तर त्याला हे युजफुल असतं. जर उदाहरणार्थ समजा की एखादी ऑर्डर आहे, आता इथे ऑर्डर जर मी इथं आलो पेमेंट पेंडिंग, इथं पेमेंट कंप्लीटेड दाखवतं. जर तुम्हाला हे जे आहे इथं पेमेंट कंप्लीटेड किंवा पेमेंट पेंडिंग हे सगळं ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतं. मग जर त्या युजरला जर समजा इथं पेमेंट कंप्लीटेड असेल तर तो डायरेक्ट ऑर्डर तो अपडेट करू शकतो, किंवा इथं पेमेंट पेंडिंग असेल तर जो तो ऑर्डर अपडेट करायला गेला तर त्याला इथून ऑर्डर डायरेक्टली अपडेट करताना त्याला पेमेंट विचारतं. ओके. जर उदाहरणार्थ आता जर समजा मी एखादं पेमेंट युजरला कॉल करायचं असेल तर डायरेक्ट ह्या जो नंबर दिला आहे त्या नंबरला जर दिलं तर डायरेक्टली इथून त्याचं कॉन्टॅक्ट होऊ शकतो. ओके. जर मला एखादी ऑर्डर अपडेट करायची आहे तर इथं आलं अपडेट ऑर्डर नंतर कन्फर्म, त्यानंतर हे विचारतं की मला ऑर्डरचा स्टेटस काय, कंप्लीटेड कॅन्सल, कंप्लीटेड मी क्लिक केला. जर इथं पेंडिंग असेल किंवा पेड असेल पेमेंट स्टेटस पेड, त्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी इथे, त्यानंतर अपडेट जर केला तर ती ऑर्डर माझी अपडेट होईल ऑर्डर. ओके. तर अशा पद्धतीनं हे माझं डिलिव्हरी ॲप माझं इथं ह्या पद्धतीनं चालतं. तर मिनिमम बेस ह्याच्यावरती त्या डिलिव्हरी एजंटला तो जे काही ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्स तो इथून तो अपडेट करू शकतो. नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिन पॅनलची टूर घेणार आहोत की ॲडमिन पॅनल कसं चालतं, काय चालतं. हे एका आमच्या कस्टमरचं आम्ही ॲडमिन पॅनल ह्या पद्धतीने होस्ट केलेलं आहे. त्याचंच मी तुम्हाला एक डेमो म्हणून इथं दाखवत आहे. तर हे तुम्ही ज्यावेळेला तुमचं ॲडमिन टाकाल, ॲडमिन तुमचं डोमेन नेम टाकाल, तुमच्या अशा पद्धतीनं वेब पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही युजर नेम आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला शेअर केलं जाईल. त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला तुम्ही युजर नेम पासवर्ड टाकाल तर ह्या पद्धतीनं तुम्हाला डॅशबोर्ड तुमचा ओपन होतो. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला किती तुमचे ऑर्डर्स करंट आहेत किंवा किती तुमचे सबस्क्रायबर आहेत, प्रोडक्ट किती आहेत आणि कस्टमर किती आहेत, ह्या तुम्हाला वरतीच डायरेक्टली तुमच्या मेनू बारमध्ये कळून डॅशबोर्डमध्ये कळून जातं. राईट हँड साईडला हे तुम्हाला सगळे प्रोडक्ट दिसतील, किती प्रोडक्ट लिस्टेड आहेत हे प्रोडक्ट तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या टोटल ऑर्डर दिसतील, ते किती ऑर्डर्स आहेत तुमच्या आता रिसेंट ऑर्डर्स. हे प्रोडक्ट साईडला हा जो आहे तो हा मेनू बार आहे. या मेनू बारमध्ये तुम्हाला वेगवेगळे सेक्शन दिलेले आहेत. त्यामध्ये डॅशबोर्ड आहे, कस्टमर्स, प्रोडक्ट्स, ऑर्डर्स आणि सबस्क्रिप्शन आणि रिपोर्ट. व यामध्ये तुम्ही कस्टमर मॅनेज करू शकता. कुठले कुठले कस्टमर आहेत, कोण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला दिसतं. जसं की कस्टमर नेम आहे, मोबाईल नंबर आहे, ॲड्रेस आहे, त्याचा कोणता स्टेटस, त्यानंतर जर त्याचं वॉलेट वगैरे आपण इंटिग्रेट केलं असेल तर वॉलेट वगैरे दिसतं. जर समजा मी एखाद्या युजरला जर क्लिक केलं आणि हे जे ऍक्शन दिलेलं आहे हे आहे, हा एडिट होणार आणि इकडे जे आहे युजर डिलीट होणार यामध्ये. जर समजा मला एडिट करायचं असेल कुठल्या युजरचे इन्फॉर्मेशन तर मी ह्या ठिकाणून त्याला एडिट करू शकतो. जसं की त्याचं नाव आहे, मोबाईल नंबर आहे, त्याचा हाऊस नंबर हे ते आपण इथून एडिट करू शकतो. हे प्रोडक्ट दिलेलं मी युजर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज इथून करू शकतो. ठीक आहे. तर दुसरा पार्ट आहे तो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला तुमचे जे काही प्रोडक्ट आहेत, तुमचं प्रोडक्ट नेम, वेट, MRP, डिस्काउंट, प्राइस, क्वांटिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून मॅनेज करू शकता. जर समजा मला एखादं प्रोडक्ट पोटॅटो आहे माझे ते की आता करंटली नॉट अवेलेबल आहे, जर मला अवेलेबल करायचं असेल तर मी इथे जर समजा मी अपडेट केलं तर ह्या पद्धतीनं पोटॅटो इथं अवेलेबल, नेक्स्ट स्क्रीन पोटॅटो तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे जर समजा मी ग्रीन चिलीला जर क्लिक ओपन केलं आणि जर डिस्काउंट याचा ₹0 केलं तर MRP ₹28 आहे, तर त्याचं जे काही प्राइस आहे ती पण ₹28 प्राइस होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही मॅनेज करू शकता. तुम्हाला मॅनेजेबल आहेत ते. त्यानंतर तुम्ही जर समजा ऍड प्रोडक्टमध्ये आला तर तुम्ही एखादा प्रोडक्ट ऍड करू शकता इथून. त्यानंतर प्रोडक्ट इमेज इथून सिलेक्ट करू शकता. इथून मल्टिपल इमेज सिलेक्ट करण्यासाठी आम्ही ऑप्शन दिलेले आहे, त्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही डिस्क्रिप्शन ऍड करू शकता, वेट त्याचं काय आहे, MRP किती आहे, डिस्काउंट किती देतात, तुम्ही कोणत्या कॅटेगरी तुम्ही ते टाकणार आहात, मिल्क आहे, मिल्क प्रोडक्ट आहे, व्हेजिटेबल्स आहेत, अशा पद्धतीने कॅटेगरीज बनवून तुम्ही त्यामध्ये जे प्रोडक्ट ऍड करू शकता. जर मला कॅटेगरी वेगळी बनवायची असेल तर मी ह्या पद्धतीने कॅटेगरीचं नाव टाकून मी इथं कॅटेगरी वेगळी. ही कॅटेगरी तुम्हाला तुमच्या क्लायंट बेस ऍप्लिकेशनमध्ये हेल्प करते तुम्हाला डिस्प्ले करण्यासाठी. जर समजा मी या कॅटेगरीमध्ये 4 प्रोडक्ट जर टाकले, ज्यावेळेला ती कॅटेगरी मी तिथे करेल तर त्या कॅटेगरीनुसार फिल्टर होतं आणि ते 4 प्रोडक्ट तुम्हाला कस्टमरला डायरेक्टली दिसतात. आता इथे जर बॅनरला जर क्लिक केलं, जर समजा एखादी इव्हेंट असेल किंवा एखादा सीझन असेल किंवा एखादा सण वगैरे असेल, ज्यावेळेला तुम्ही एखादं डिस्काउंट वगैरे देणार त्यावेळेला तुम्ही ह्या पद्धतीचं बॅनर इथं अपडेट करू शकता. तर बॅनर स्पेसिफिक तुम्हाला इथं अपडेट करता येईल. मी तुम्हाला बॅनर दाखवेन की कशा पद्धतीने चालतं, त्यानंतर तुम्ही इथं अपडेट करू शकता. नेक्स्ट सेक्शन आहे
ऑर्डर सेक्शनमध्ये इथे पेंडिंग ऑर्डर्स, प्रोसेसिंग ऑर्डर, कम्प्लीट ऑर्डर आणि कॅन्सल ऑर्डर असे 4 मेनू दिलेले आहेत. त्या मेनूमधून तुम्ही वेगवेगळ्या ऑर्डर मॅनेज करू शकता. ज्यावेळेला एखादी ऑर्डर इथे येते त्यावेळेला तुम्हाला समजतं की कोण डेट काय आहे त्या ऑर्डरची, त्यानंतर टोटल प्राइस किती होती, ऑर्डर टाईप कशी होती, त्यानंतर ऑर्डर स्टेटस काय आहे, आता करंटली पेंडिंग आहे, त्यानंतर कोड त्याचा कुठला आहे, वॉलेट आहे की ऑनलाईन आहे, आणि स्टेटस त्याचा पेमेंटचा कसा आहे, कम्प्लिटेड आहे की नाही आहे. त्यानंतर प्रोसेसिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला सगळ्या प्रोसेसिंग ऑर्डर्स भेटतील, ज्यामध्ये तुम्हाला कळेल की कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे आहे की कॅश देणार आहे कस्टमर की वॉलेटने पेमेंट केलेले. त्या पद्धतीने ज्यावेळेला प्रोसेसिंग मध्ये तुम्हाला कळतं. मग हे कुठं आपण वापरू शकतो, ज्यावेळेला आपला डिलिव्हरी एजंट डिलिव्हरी ऍप्लिकेशन वापरतो त्यावेळेला त्याला समजतं की कॅश म्हणजे काय, करून त्याला समजतं की कॅश ऑन डिलिव्हरी हे प्रोडक्ट आहे आणि त्याला कॅश कलेक्ट करायचे आहे. जर समजा वॉलेट मधून कम्प्लीट झालं असेल त्याला तिथं तसं ऑप्शन दाखवतो. तेही आपण बघणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. इथं आहे कम्प्लीट ऑर्डर, सगळ्या इथे लिस्ट ऑर्डर किती कम्प्लीट तुमची ऑर्डर झाले, किंवा एखादी ऑर्डर जर कॅन्सल झाली असेल तर इथं कॅन्सल ऑर्डर तर दिसते. जर समजा तुम्हाला कस्टमायझेशन जर बघायचं असेल तर स्पेसिफिक डेट आणि टाइम तुम्ही सिलेक्ट करू शकता, ज्याच्या थ्रू तुम्ही इथून पाहू शकता की तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक डेटचं तुम्हाला बघायचं आहे. त्याचबरोबर हे सबस्क्रिप्शन आहे, बेसिकली ह्या कस्टमरचं कस्टमायझेशन आहे, त्यांना सबस्क्रिप्शन हवं होतं त्यासाठी हे डिझाईन केलेलं. त्यानंतर मी येतो रिपोर्टला. रिपोर्ट मेनूमध्ये तुम्हाला रिपोर्ट सेक्शनमध्ये तुम्हाला रिपोर्ट मॅनेजमेंट मध्ये रिपोर्ट, सेल्स, ट्रान्झॅक्शन, सबस्क्रिप्शन आणि ऑर्डर्स या पद्धतीने रिपोर्ट तुम्हाला भेटलं. त्यामध्ये फिल्टरायझेशन दिलेलं आहे की हे तुमचे सगळे प्रोडक्ट्स आहेत. प्रोडक्ट्स इथून तुम्हाला काय काय प्रोडक्ट्स तुमचे अवेलेबल आहेत, नाही आहेत, किती अवेलेबल, हे इथून आम्ही एक डिस्प्ले केलेले आहे. यामध्ये रिपोर्ट्स आहे. सेल्समध्ये तुमचे किती सेल झालेले आहे टोटल, तर हा सेल्स तुम्हाला इथे दिसतो की टोटल किती आहे, त्यानंतर तुमची डिस्काउंट किती झाली, एमआरपी किती झाली. ज्याला तुम्ही एक्सपोर्ट कराल त्याला तुम्हाला मंथली, वीकली, डेली या पद्धतीने तुम्ही तुमचे रिपोर्ट काढू शकता. ट्रान्झॅक्शन रिपोर्ट, जे काही पेमेंट होतो, ज्यावेळेला एखादं ऑनलाईन पेमेंट होतं, ऑफलाईन पेमेंट होतं, ज्यावेळेला तुम्ही जसं हे कराल तसं तुम्हाला पेमेंट तुम्हाला दाखवेल ते, म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने पेमेंट तुम्हाला कळेल. इथे पण तुम्हाला आम्ही कस्टमायझेशन म्हणजे यामध्ये पण तुम्हाला फिल्टर्स दिले, तुम्ही फिल्टर करून तुम्ही त्यानुसार तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सबस्क्रिप्शन मध्ये किती सबस्क्रिप्शन आलेले आहेत हे इथं सबस्क्रिप्शन दिसतं. जर एखादं सबस्क्रिप्शन ऍक्टिव्ह आहे, डिसेबल आहे, पॉज आहे, या पद्धतीने त्यांना हे इथे सबस्क्राईब दिसतं. ऑर्डर्स मध्ये कुठल्या आता करंटली ऑर्डर्स आहेत, ऑर्डर्स मध्ये आता ते स्टेटस काय आहे, त्याचं पेमेंट कम्प्लिटेड आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ऑर्डरच्या माध्यमातून दिसतं तुम्हाला. तर हे झालं तुमचं ऍडमिन डॅशबोर्ड, जिथून तुम्ही तुमची प्रोडक्ट अपडेट करू शकता, मॅनेज करू शकता, कस्टमर रिव्ह्यू करू शकता, मॅनेज करू शकता. त्याच्याचबरोबर तुम्हाला ऑर्डर्स वगैरे सगळ्या तुम्ही गोष्टी ह्या एकाच अंचल म्हणून तुम्ही करू शकता.